नमस्कार. न्यूज मराठी 24/7 मध्ये मी सुदाम कराळे पाटील आपलं स्वागत करतो. खरं तर आपल्या पुणे नाशिक महामार्ग वर जे काम पाहतायत खऱ्या अर्थानं केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेब यांचे विश्वासू सहकारी म्हणून जे अनेक वर्ष या ठिकाणी हे काम पाहतायत त्यांच्याकडं चर्चा करूया. दिलीपजी मेरके सर साहेब या ठिकाणी आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करूया, माहिती घेऊया की हे कशा पद्धतीनं कामकाज चालू आहे आणि एकूणच ट्रॅफिकची समस्या वगैरे सगळ्या गोष्टीकडे पाहताना रस्त्याचं सध्याचं स्टेटस काय आणि कशा पद्धतीनं उद्याचं कामकाज या ठिकाणी राहणार आहे. नमस्कार दिलीप. आपण समन्वयक म्हणून काम पाहताय, गेले अनेक वर्ष पाहतोय आम्ही. बऱ्याचशा डेव्हलपमेंट या रस्त्याला झालेल्या आहेत. रस्ता देखील चांगल्या पद्धतीने चालू आहे, परंतु तेवढ्यावर न थांबता आता पुणे नाशिक हा जो काही महामार्ग आहे यामध्ये पुण्यापासून नाशिकपर्यंतचे बरेचसे शहरं त्यामध्ये लागत आहेत. तर त्या शहरामध्ये अगदी चाकण असेल, MIDCचा मार्ग असेल किंवा भोसरी असेल, हे सगळं तेवढ्यावर आपल्याला आता अजूनही डेव्हलपमेंट करण्याची गरज निर्माण झाली. तर हे काय नेमकी स्टेटस सध्याचं आहे, कशा पद्धतीने काम चालू आहे? खरं तर पुणे नाशिक महामार्गावरती आपल्या सर्वांना माहीत असेल की 2004 साली 4 लेन रस्ता नाशिक फाटा ते राजगुरुनगर चांडोली टोल नाका इथपर्यंत पूर्ण झाला आणि चाकणच्या परिसरातली जी औद्योगिक जी वसाहत जी प्रचंड वेगाने वाढली. आज आपण म्हटलं तर आशिया खंडामध्ये सर्वात मोठी MIDC आपल्याकडे आहे आणि त्यामुळे एकूणच ट्रॅफिकचा जो हे आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणात ताण या रस्त्यावरती वाढला. खरं तर गेली 3-4 वर्षापासून ज्या वेळेला मी याच्यावरती समन्वयक म्हणून आल्यानंतर या रस्त्याचं प्लॅनिंग 6 लेनचं पूर्ण झालं होतं. त्याच्यावरती टेंडर सुद्धा निघण्याच्या प्रक्रियेत होतं, परंतु मी आदरणीय गडकरी साहेबांना ही 6 लेनमध्ये हा रस्ता बसणार नाही, त्यामुळे आपण याच्यावरती जास्तीत जास्त जसा तुम्ही वर्धा नागपूरला इलेव्हेटेड रस्ता केला की जमिनीवरती आणि त्याच्या पुलावर पण लेन अशा पद्धतीने, कारण आता विड्थमध्ये आपल्याला जागा मिळणार नाही कारण लँड ऑक्युपेशनचे फार मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्याचप्रमाणे आपल्या परिसरामध्ये चाकण परिसरामध्ये जे जमिनीचे बाजार वाढलेले आहेत, जमिनीचे भाव त्याच्या 4 पट पैसे देणं हे शासनाला शक्यही होणार नाही आणि तुम्ही किती प्रॉपर्ट्या तोडणार आहात. कारण हा रस्ता भोसरी, मोशी, चाकण आणि राजगुरुनगर अशा शहरांमधून जातो. त्याच्यामुळं त्याला काही लिमिटेशन आल्यामुळं काल मी परवा गडकरी साहेबांच्या निवासस्थानी मी या रस्त्याची स्टेटसची माहिती घेताना की आता याच्या निविदा प्रक्रियेला 3 निविदा इथे प्राप्त झालेल्या आहेत आणि त्या 3 निविदा स्वीकारण्याचं काम फक्त आता आपल्याकडे जे काही थोडंफार लँड ॲक्विजिशन बाकी आहे ते जवळपास 92-93% आपलं लँड ॲक्विजिशन पूर्ण आहे आणि 5-7% जे काही हे आहे तर त्याच्यासाठी कलेक्टर साहेबांना मागच्या 15 दिवसापूर्वी गडकरी साहेबांनी सूचना केल्या होत्या की तुम्ही 25 मार्चपर्यंत कुठल्याही परिस्थितीत माझ्या ताब्यात ही जमीन द्या, त्यातून तातडीने मी काम सुरू करतो. त्यामुळे हे काम सुरू होणार आहे. ते काम सुरू होताना मी आपल्याला सांगतो साहेब की प्लॅनिंग इतकं आमचं सुंदर आहे. नाशिक फाटा ते राजगुरुनगर ह्या 29.90 मध्ये म्हणजे जेमतेम 30 किलोमीटरमध्ये हा पूर्ण उड्डाण पूल होणार आहे. म्हणजे याच्यामध्ये खाली 8 लेन, 4 लेन ह्या महत्वाच्या ज्या मेन असणार आहेत आणि 2-2 लेनचे सर्व्हिस रोड डबल ठेवण्याचं कारण असं आहे की ही शहर आहेत, याच्यामध्ये दोन्ही बाजूनी वाहनं आसपास झाल्या पाहिजेत आणि म्हणून खाली 8 लेन आणि कॉलमवरती 8 लेन असा 16 लेनचा हा रस्ता प्रस्तावित आहे, मंजूर आहे. तर मला त्याबरोबरच एक विचारावंसं वाटेल, साधारणतः हे सगळं काम तुमचं जे संकल्पनेतलं किंवा भविष्यातलं काम आहे हे किती वर्षामध्ये पूर्ण होईल? नाही, आता याची प्रत्यक्षात काम ज्या दिवशी सुरू होईल त्याच्यानंतर याला 3 वर्षाची मुदत असते आणि अगदीच फार थोडंफार इकडे तिकडे झालं तर ते 4 वर्षाच्या पुढे जाणार नाही. थोडं लोकांना शंका असते की आता एवढं मोठं काम आहे ते कसं होणार, परंतु आपल्याला माहित असेल की मेट्रोचं जाळं सुद्धा एका 5 वर्षामध्ये पूर्ण पुणे शहरामध्ये बांधलं गेलं. तिथं तर जास्त ट्रॅफिकमध्ये काम झालं, कारण आमचं जे काम आहे हे कॉलम इलेव्हेटेड जो कॉरिडॉर असतो हा एका कॉलमवरती वरतो तो ब्रिज असतो. ज्या वेळेला आम्ही कॉलम कास्ट करत असतो त्यावेळेला वरचं ब्रिजचं जे काही आहे ते यार्डात तयार होतं, त्याच्यामुळे त्याला गती मिळेल हे निश्चितपणे मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये जे काही सर्व्हिस रोड आहेत हे सुरुवातीला आमचे लोक करून घेतील येण्याच्या याची आणि बऱ्यापैकी जागा आमच्या ताब्यात असल्यामुळे याला फार काही अडथळा येणार नाही. म्हणून 4 वर्षामध्ये मॅक्झिमम 4 वर्षामध्ये पुणे हे जे अंतर आहे हे 20 मिनिटांमध्ये लोकांना पार करता येईल आणि त्यावेळेला हे राजगुरुनगर शहर असेल, चाकण शहर असेल याची एक वेगळीच डेव्हलपमेंट त्यामुळे दिसणार आहे आपल्याला. तुम्ही 20 मिनिटांमध्ये कुठून कुठपर्यंत मार्ग? मी चांडोलीच्या वेळेला जिथून आपण इलेव्हेटेड रोडला आमच्या एंट्री करणार आहात चांडोली टोल नाक्याहून ते नाशिक फाट्याला 20च मिनिटांमध्ये माणूस पोहोचेल. याची मी जबाबदारीने सांगायचं कारण असं आहे की यापूर्वी सुद्धा हा महामार्ग जेव्हा पुढे कामं सुरू झाली, ISFL कंपनीने हे काम सोडल्यानंतर जी काही त्यांची बायपास रोड सगळे अपूर्ण होते. उदाहरणार्थ राक्षवाडीचा बायपास होता, खेडचा घाट होता, त्याच्यानंतर मनसरचा बायपास होता आणि पुढे आपला कळंब बायपास आणि नारायणगाव बायपास आणि आळेपाटा बायपास. आज आपण पाहत असाल की ही
पुढची सगळी कामं पूर्ण झाल्यामुळं आज चांडवली फाट्यावरचा माणूस आळे फाटा किंवा संगमनेरपर्यंत 30 ते 35 मिनिटात पोहोचतो. म्हणजे ही जी काही कामं झाली याच्यामध्ये आंबेगाव असेल किंवा नारायणगाव जुन्नरचा भाग असेल, याच्यामधली ह्या ट्रॅफिकची गती निश्चितपणे वाढलेली आहे. खरं तर आपण ऐकलंय की जर तो मार्ग पूर्ण झाला तर अगदी 20 मिनिटामध्ये आपण पुण्यामध्ये पोहोचू शकतो. आपण त्यांच्याकडून अजून एक काही गोष्टी जाणून घेणार आहोत की आता हा पुणे नाशिक महामार्ग झाला तर त्या पुणे नाशिक महामार्गाच्या लगत येणारे जे तालुके आहेत, मग त्यामध्ये आपला खेड असेल, आंबेगाव असेल, जुन्नर असेल, तर त्यामध्ये ते आपलं भीमाशंकर 12 ज्योतिर्लिंगातील एक मानलं जातं. तर त्या भीमाशंकर वरून येणारा जो रोड आहे किंवा हे अजूनही काही रोड त्यात सँक्शन आहेत असंही चर्चा आहे. त्या संदर्भात आपण त्यांना जाणून घेऊया. मला सांगा, भीमाशंकर असेल, कर्जत असेल, शिरूर असेल, हे जे काही मार्ग मंजुरीमध्ये आहेत त्याचं सध्याचं स्टेटस काय आहे? आता मी तुम्हाला साहेब भीमाशंकरचे हे सांगतो की भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असल्यामुळे आदरणीय गडकरी साहेबांनी त्याला फार पूर्वी प्राधान्य दिलं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती जेव्हा DPR सुरू झाला तेव्हा राजगुरुनगर भीमाशंकर आणि ओतूरच्या बाजूने जो जुन्नरकडे जातो तो घोडेगाव मार्गे भीमाशंकर असे 2 रस्ते आपल्याकडे मंजूर आहेत. त्याच्यापैकी मला सांगायला आनंद वाटेल की आपला राजगुरुनगर भीमाशंकर याचं जे काही 60 किलोमीटरचं जे काही काम आहे याची निविदा प्रक्रिया सुद्धा जवळपास पार पडलेली आहे आणि याच्यामध्ये L1 म्हणजे लोएस्ट कॉन्ट्रॅक्टर जो आहे, शेळके नावाचे कॉन्ट्रॅक्टर आहेत की त्यांना ते लोएस्ट टेंडर मिळेल. अजून त्यांची वर्क ऑर्डर आपण दिली नाही, परंतु प्रशासनाने परवा गडकरी साहेबांनी जेव्हा कलेक्टरनं सांगितलं की आपण तातडीनं याच्यावरची जी काही जमीन अधिग्रहण आहे हे तातडीनं तुम्ही पार पाडा आणि म्हणून इथले प्रांत दौंड काय त्यांचं नाव दौंडे साहेब असतील किंवा ही माणसं सुद्धा प्रक्रियेमध्ये खूप अशी जोरात सुरू आहेत. आणि माझी माहिती अशी की आपल्या म्हणजे खेड तालुक्यातून हा जाणारा रस्ता आहे, याचं लँड ॲक्विजिशन जवळपास म्हणजे शेतकऱ्यांच्या नोटीस किंवा शेतकऱ्यांना पैसे वाटप हे सुद्धा पुढच्या आठवड्यापासून सुरू होईल. ही मी आज जी काही माहिती घेतली त्याच्यामध्ये दिसते. आणि एकदा त्यांचा पैसे वाटप झाला की हा 60 किलोमीटरचा जो रस्ता आहे जो राजगुरुनगरच्या म्हणजे पुणे नाशिक महामार्गाला जोडला जातो, चांडवली नंतर तो वडगाव आणि जुन्या रस्त्याला, तर जुन्या रस्त्याची लेंथ ही 90% ही आम्ही त्याच्यातली ती जुनीच वापरली जाणार आहे. आणि त्याचप्रमाणे जो त्या बाजूने जो म्हणजे जुन्नरमधून जो हा हायवे येतो तर तो सुद्धा लवकरात लवकर होईल असं याच्यामध्ये दिसतंय. गडकरी साहेबांनी याच्यासाठी 650 कोटीचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि आता जो काही राज्य सरकारकडून जो शेतकऱ्यांना मोबदला देण्यात येईल तोही लवकरात लवकर सुरू होईल. आणि त्याच्यामुळे 2 गोष्टी होतील की भीमाशंकर हे जे काही देवस्थान आहे तर याचा प्रचंड विकास होईल. या परिसरामध्ये आपल्याला माहिती असेल की जुन्नरचा पश्चिम भाग आणि खेडचा पश्चिम भाग याच्यामध्ये आदिवासी भाग मोठा आहे आणि मग आदिवासींचे मुलांना रोजगार मिळेल, स्थानिकांना रोजगार मिळेल आणि एकंदरीत हे दोन्ही बाजूनी जाताना 2 धरणं लागतात. आपल्या बाजूने जाताना एक चासकामानचा प्रकल्पाचं बॅकवॉटर आहे, त्या बाजूने जाताना डिंबे धरणाचं बॅकवॉटर आहे. दोन्ही अत्यंत निसर्गरम्य परिसर आहेत आणि दोन्ही तालुक्याची डेव्हलपमेंट ह्या रस्त्यामुळे निश्चितपणे होईल. खरं तर आपण खेड तालुक्याबद्दल बऱ्याचशा रस्त्यांचं सांगितलं. खरं तर हे स्थानिक तालुका आपला तुमचा स्वतःचा असल्यामुळं तुमचं त्यात बारकाईने लक्ष आहे. परंतु हे काम करत असताना तुम्हाला स्थानिक नेतृत्व अर्थात तालुक्याचे सन्माननीय आमदार असतात, त्यांचं वगैरे काही सहकार्य किंवा योगदान लाभतं याच्यात? याच्यामध्ये जेव्हा चाकण तळेगाव शिक्रापूर हा रस्ता बऱ्याच दिवस त्याची पण तो मागे पडलेला आहे. खरं तर हा पूर्वी आमच्या राष्ट्रीय महामार्ग होता, परंतु MSIDC हे महाराष्ट्र सरकारने नवीन जी काही हे स्थापन केली त्याच्यामध्ये तो रस्ता आमच्याकडनं तो गेला. परंतु ज्या वेळेला हा रस्ता राष्ट्रीय MSIDCने त्याच्यावरती जेव्हा काम सुरू केलं किंवा त्याची पण टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आणि त्याचप्रमाणे जो एक नेरूळ ते कर्जत शिरूर हा एक नवीन महामार्ग आपल्या ह्या तालुक्यातून जातोय आणि त्याचबरोबर हा मी मगाशी उल्लेख केलेला जो भीमाशंकर रस्ता आहे. स्थानिक आमदारांच्या बाबतीत मला सांगायला एवढंच वाटेल की स्थानिक आमदार हे स्वतः एक सिव्हिल इंजिनियर आहे आणि त्यांना या तालुक्याची पहिल्यापासून अगदी त्यांच्या लहानपणापासून त्यांना चांगली माहिती. मी जे पाहिलं की या तिन्ही रस्त्यांच्या बाबतीत त्यांनी आग्रहपूर्वक राज्य सरकारच्या माध्यमातून हे प्रश्न निश्चितपणे मांडलेले आहेत आणि पॉझिटिव्हली मांडलेले आहेत आणि हक्काने त्यांनी ह्या रस्त्यांच्या बाबतीत त्यांचं आजही खूप असं पॉझिटिव्ह गोष्टी आहेत आणि त्यांचा मोठा सपोर्ट इकडे असल्यामुळं त्याला गती देण्याचं काम निश्चितपणे झालेलं आहे. खरं तर आपण ऐकले आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय बाबाजी काळे देखील या कामासाठी आग्रही असतात आणि हे काम पुढे नेत आहेत. आता आपण खरं तर समन्वयक आदरणीय दिलीपराव मेदगे साहेब यांच्याशी चर्चा करताना हा तालुका, शेजारचा तालुका आणि एकूणच संपूर्ण हा जो काय परिसर आहे हा पुणे नाशिक महामार्गाला जोडलेला आहे. तर अजून त्यांच्याकडनं या महामार्गालगतचे जे तालुके आहेत ते काय रस्ते अजून फिरतायत का
किंवा कशा पद्धतीनं पुढचं कामकाज असणार आहे. शेजारचा त्यामध्ये आंबेगाव तालुका आहे, जुन्नर आहे. आंबेगाव तालुक्याबद्दल काय सांगाल की त्यामध्ये आपल्या इकडनं जागे रस्ते वगैरे काही जॉईंट आहेत का त्याला? आता साहेब जे आमच्या महामार्गावरती सांगतो मी तुम्हाला की कालच साहेबांच्याकडे मी पेठमधून पेठ आणि त्या परिसरामध्ये घोडेगावमध्ये जो जुना रस्ता जातो त्या सगळ्या 8-10 गावांमधून 7 ते 8 हजार लोकांचं या रस्त्यावरती येणं जाणं असतं आणि पेठपासून आमच्या हायवेला येताना तिकडे कुठलंही स्ट्रक्चर नसल्यामुळं तिथं अपघात स्पॉट निर्माण झालेला आहे. आणि मी आदरणीय गडकरी साहेबांना काल पत्र देऊन त्याच्याबद्दल तिथं व्हीयूपी म्हणजे अंडरपास किंवा ओव्हरपास करणं गरजेचं असल्याचं सांगितल्यानंतर साहेबांनी त्याच्यात सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि निश्चितपणे एक 8-15 दिवसामध्ये त्याचं काम निविदेला जाईल. त्याच्या पुढे जर गेलं तर आपण जिथं आपला अवसरी हे म्हणतो आपण त्याला गायमुख म्हणतो, त्या गायमुखला सुद्धा मनसरकडे जाणाऱ्या वाहनांना थोडासा प्रॉब्लेम दिसतोय, कारण नाशिक भागातून येणारी वाहनं वेगाने येतात आणि जेव्हा ते क्रॉसिंग होतं त्यावेळेला तिथं तो एक अपघाती स्पॉट आहे. हे आम्ही वारंवार साहेबांच्या लक्षात आणून दिल्यानंतर तिथं एक काम मंजूर झालं आणि ते काम आता एक थोड्या दिवसामध्ये सुरू होईल. त्याची पण मी काल माहिती घेतली की त्याचं थोड्या दिवसामध्ये वर्क ऑर्डर झाल्यानंतर त्याला तातडीनं आम्ही त्याला मंजुरी देतो. त्याचप्रमाणे तांबडेमाळ्याच्या लोकांची स्थानिकांची एक मागणी होती की आम्हाला सर्व्हिस रोड पाहिजे. या प्रकल्प आमच्या महामार्गाचे प्रकल्प संचालक संजय कदम साहेब यांना मी तिथं स्वतः घेऊन गेलो होतो. त्यांनी स्थानिकांचं लोकांचं मन ऐकून त्यांनी तिथं तो तातडीने निर्णय घेतला आणि त्याचं काम सुरू झालंय. त्याच्यापुढे आपण गेलो तर एकलऱ्याला मध्ये 1-2-3 अपघात झाले, त्याच्यामध्ये काही माणसं गेली. ही खूप वाईट घटना आहे आणि म्हणून एकलऱ्याच्या चौकामध्ये सुद्धा आम्ही एक ओव्हरब्रिजचं काम मंजूर केलेलं आहे आणि ते काम सुरू होते. तसंच पुढे गेलं तर नारायणगावच्या पुढे जो आपला दुर्बीणकडे रस्ता जातो त्या चौकामध्ये सुद्धा अनेक अपघात झाले होते आणि मग तिथं सुद्धा आम्ही एक ब्रिजचं काम सुरू झालंय आणि ते आता थोड्या दिवसात संपेल. म्हणजे महामार्गावरती जिथं जिथं आता हे अडचणी निर्माण दिसत आहेत किंवा जिथं अपघाती स्पॉट आहेत ते आम्ही आता जे शोधून काढून प्रकल्प संचालक संजय कदम साहेब असतील यांना आम्ही बरोबर घेऊन याचे दिल्लीशी आम्ही त्याच्या पाठपुरावा करत आहोत. त्यामुळे अत्यंत म्हणजे अगदी सिन्नरपर्यंत हा रस्ता अत्यंत वेगाने आपल्याला जाताना दिसतोय. आळेफाटा सुद्धा आम्ही बायपास केलाय. त्यानंतर आपण पाहिलं असेल की याचा जो घाट आहे तुमचा आपला पूर्वीचा जो संगमनेरचा जो चन्नापुरी घाट हा पूर्वीच्या लोकांना आठवत असेल किती वेड्यावाकड्या वळणाचा होता आणि खूप अवघड होता, अपघातग्रस्त होता, अनेक अपघाती झाले. परंतु आता चन्नापुरी घाट आलेलाही कळत नाही आणि गेलेलाही कळत नाही, इतक्या वेगाने हे ट्रॅफिक आपलं तिकडे सुरू झालंय. मला आनंद या गोष्टीचा आहे की राजगुरुनगर ते सिन्नर हे अंतर आमचं अत्यंत वेगाने आम्ही आता पार करत आहोत. बोटेच्या जवळ सुद्धा आमचं एक पुलाचं काम सुरू आहे. फक्त आता जर राहिलेला विषय आमचा एवढाच आहे की नाशिक फाटा राजगुरुनगर हे काम सुरू झालं की थोडंसं आता आम्हालाही सारखं सांगायला लोकांना आता हे वाटायला लागले. पण काय होतंय की जे काही शासनाचे नियम आहेत त्याच्यामध्ये टेंडर प्रक्रिया मोठी आहे, तुमची जमीन अधिग्रहण मोठं आहे, कारण जमीन अधिग्रहण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कामं बंद पडतात. हा सगळ्यात मोठा अनुभव लोकांना मुंबई गोव्यासाठी आलेला आहे आणि मुंबई गोव्यामध्ये जमीन वेळेत ताब्यात न मिळाल्यामुळे अनेक कॉन्ट्रॅक्टर पळून गेले, कामं अर्धवट राहिली आणि मग काय होतं की एकंदरीत प्रशासनावर त्याचा जोर होतो. आम्ही या सगळ्याची काळजी घेत आहोत. एकदा याच्यामध्ये 5-7% जर आपलं लँड ॲक्विजिशन झालं तर 100% हा रस्ता आपला व्यवस्थित पूर्ण होईल. राहिला विषय साहेब दुसरा की भीमाशंकरला जाणारे हे जे 2 रस्ते आता मंजूर आहेत तर त्याचा सुद्धा पाठपुरावा आम्ही निश्चितपणे करत आहोत. खरं तर मी पुणे नाशिक महामार्ग काढणार आहे, परंतु मी या स्थानिक तालुक्याचा एक शेवटी मी सुपुत्र असल्यामुळं मला ती माझी स्वतःची मी जबाबदारी समजतो आणि म्हणून आज महत्वाचा जो विषय परवा केंद्र जे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि शिवेंद्र बाबा भोसले यांनी जी काही कर्जत शिरूरची जी काही घोषणा केलेली आहे ती या तालुक्यासाठी फार महत्वाची आहे. कारण या तालुक्यातला जो पूर्व भाग आहे SEZ मधला तर ह्या फार डेव्हलप झालेला नाही, परंतु हा रस्ता याचा उद्देश असा आहे की लोणावळ्याच्या घाटाचा ताण कमी करण्यासाठी यांना मराठवाड्यातलं जे ट्रॅफिक आहे ते लोणावळ्याला न जाता या रस्त्याने ते बायपास करायचे आहे. आणि या रस्त्याने बायपास होताना आमचा परिसर म्हणजे मी ज्या परिसरातून येतो पश्चिम भागातून या परिसराचं सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने कल्याण होणार आहे. कारण आमची लोक कल्याण आणि त्या भागामध्ये म्हणजे सकाळी कामावर जाऊन संध्याकाळी घरी येऊ शकतात अशी परिस्थिती निर्माण होईल. दुसरं काय होईल की पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्या परिसरातून भीमाशंकरला लोक आज चाकण मार्गे किंवा गोडेगाव मार्गे तिकडे जातात, परंतु तो जर रस्ता झाला तर आमची लोक आंबोलीहून तिथून पुढे बुद्रुक वटवडी या मार्गे भीमाशंकरला जातील आणि तो 1 किलोमीटरचं अंतर त्यांचं वाचणार आहे. त्यामुळे त्या भागाचा विकास प्रचंड मोठ्या प्रमाणावर या रस्त्यांच्या माध्यमातून होणार आहे. आणि आपण पाहिलं असेल की कुठलाही देश प्रगती करतो जेव्हा त्याचं दळणवळण वाढलं जातं आणि आदरणीय गडकरी साहेबांचं तेच म्हणणं आहे की तुमचं दळणवळण जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत तुमचा विकास होत नाही. जसं गडकरी साहेबांनी 95 ते 99 मध्ये पुणे मुंबईची एक्सप्रेसची भारतातला सगळ्यात पहिला एक्सप्रेसवे तयार केला आणि म्हणून आज पुण्याला डिमांड आलं. मला असं वाटतं की हे पुणे नाशिक महामार्ग किंवा याच्यातलं आमचा इलेक्ट्रिक क्वार्टर झाला
तर राजगुरुनगर असेल, मनसर असेल, चाकण असेल, ही शहरं किमान 10 पट यांची एक बूममध्ये जातील आणि सामान्य माणसाला सुद्धा याचा खूप असा फायदा होईल. खरं तर आपण ऐकलंय उद्याची डेव्हलपमेंट काय असणार आहे, कशा पद्धतीने रस्ते होणार आहेत, झपाट्याने विकास साधणार आहे, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आदरणीय दिलीपराव मेदगे यांनी चाकण, सांगितल्या. तळेगावचं थोडं. खरं तर चाकण, तळेगाव किंवा हे सगळे रस्ते उद्याच्या काळात ते पूर्ण करायचे आहेत. तर चाकण तळेगावच्या बद्दल आपण पर्टिक्युलर जाऊया, कारण हा जो रस्ता MIDC ला जोडणार आहे तो कशा पद्धतीने आता तो पूर्ण होणार आहे आणि किती दिवस त्याला लागणार आहे. चाकण तळेगावच्या रस्त्याच्या बाबतीत जेव्हा सुरुवातीला हा आमच्याकडे राष्ट्रीय महामार्ग होता, तो नंतर MSIDC कडे गेला. परंतु मला एक आग्रहाने सांगावंसं वाटतं, स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांनी जेव्हा स्वतः व्हिजिट केली आणि ही परिस्थिती जमिनीवर म्हणजे 6 वाजता 6:30 वाजता चाकणमध्ये येऊन त्यांनी जेव्हा हे सगळं पाहिलं, ह्या विधायक क्षेत्राच्या बाबतीत त्यांनी तातडीने याच्यावरती निर्णय करून ही निविदा प्रक्रिया जी काही आज प्रगतीपथावर किंवा जी फास्ट झाली ती स्वर्गीय अजितदादा पवारांच्या माध्यमातून झाली असं म्हणायला हरकत नाही. आणि आज मग शिवेंद्र बाबा असतील किंवा मग मुख्यमंत्री असतील, या तालुक्याचे आमदार बाबाजी काळे असतील, या सगळ्या मंडळींचा आग्रह खूप सुंदर आहे. मला याच्यातलं योगदान माझं स्वतःचं सांगावंसं वाटतं की ज्या वेळेला हा तळेगाव, चाकण, शिक्रापूर असा रस्ता जेव्हा त्याचा तो 4 लेनचा डिझाईन झाला, त्यावेळेला मी आदरणीय गडकरी साहेबांना विनंती केली होती की साहेब, हा तळेगाव ते चाकण हा इथपर्यंत हा इलेव्हेटेड करा, कारण तुम्ही इलेव्हेटेड केल्याशिवाय लेन वाढणार नाहीत आणि लेन वाढल्याशिवाय हा रस्ता तुम्ही याचं ट्रॅफिक बसूच शकत नाही. आणि आदरणीय साहेबांनी त्यावेळेला सुद्धा मला चांगलं आठवते, म्हणजे उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना माझे एक मित्र या महामार्गावरती चीफ इंजिनियर होते, संतोष शेलार साहेब. आजही ते आता सचिव झाले काल परवा. तर त्यांना त्यावेळेला मी आग्रहाने हा सगळा विषय मांडल्यानंतर त्यांनी मला सांगितले की तुझी सूचना यावेळेला ही मंजूर झालेली आहे. आणि त्यावेळेला गडकरी साहेबांनी सांगितलं, गडकरी साहेबांचं तर म्हणणं असं होतं की तळेगावून तो डायरेक्ट शिखरापर्यंत पूर्ण इलेव्हेटेड करा, पण किमान आता तो चाकणपर्यंत मंजूर झालाय. आणि चाकणच्या पुढं एवढं फार मोठं ट्रॅफिक नाही, पण तो चाकण ते शिखरापूर जमिनीवरती 4 लेन करण्याचं सरकारने जे काही धोरण घेतलंय हे खूप चांगलं आहे. फक्त तोही रस्ता आता त्याचं टेंडर प्रक्रिया पार पडलेली आहे, लवकरच त्याची वर्क ऑर्डर होऊन ते कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल. खरं तर हे सगळं होईल, सगळं होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण आजपर्यंत जाणून आहोत. परंतु वास्तवात हे सगळं कधी उभं राहणार, कारण इतकी भयान परिस्थिती आपल्या पुणे नाशिक महामार्गावर जे शहरं आहेत, मग चाकण, तळेगाव असेल किंवा शिक्रापूर असेल किंवा इकडच्या बाजूला आपण भोसरी म्हणू किंवा मनसर असेल, इकडं ह्या सगळ्या गोष्टी एका बाजूला पुणे मार्ग म्हणजे पुणे नाशिक महामार्ग पूर्ण झाल्यामुळे त्यात ताण कमी पडलाय. परंतु आता ही जी काही शहरं आहेत ही कधी एकदा ट्रॅफिकच्या ह्याच्यातनं बाजूला होणार, हा प्रश्न आम्हा सगळ्यांच्या पुढे आहे. असो, बघूया, आपण अपेक्षा धरूया लवकरात लवकर पूर्ण काम व्हावं. आदरणीय मेदगे साहेबांसारखी माणसं त्यामध्ये सातत्यानं पाठपुरावा करतात, त्यांना त्यांच्या कामाला यश मिळो अशा प्रकारच्या भावना या ठिकाणी आपण चॅनलच्या वतीनं व्यक्त करूया. 24/7 अर्थात न्यूज मराठी 24/7 मध्ये कराळे पाटील, सुदाम कराळे पाटील आपल्याला विशेष धन्यवाद देतो. धन्यवाद. धन्यवाद.